हृदयरोगग्रस्तांना पेसमेकर म्हणजे नवसंजीवनी असते। आगपेटी इतका पेसमेकर आजपर्यंत हृदयरोगींसाठी वापरला जात होता, परंतु आता नव्याने आलेल्या पेसमेकरनं हृदयरोगग्रस्तांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। हा नवा पेसमेकर कसा आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। हार्ट पेशंटसाठी खुशखबर। तांदळाच्या दाण्या एवढा पेसमेकर। हृदयविकारावर क्रांतिकारी उपचार। हृदयविकारानं चिंताग्रस्त आहात का? तर काळजी करू नका, तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे। दरवर्षी लाखो लोकांचा हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होतो। हृदयविकाराचा झटका येणं, हृदयाची अनियमितता यासारख्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतीये। मात्र आता हृदयविकारावर चुटकीसरशी उपचार करता येणं शक्य होणार आहे। चक्क तांदळाच्या दाण्या एवढा पेसमेकर हृदयविकाराची समस्या क्षणार्धात सोडवणार आहे। हा पेसमेकर हृदयविकाराची समस्या कशी सोडवेल पाहूया। नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातल्या तज्ञांकडून हा पेसमेकर विकसित करण्यात आलाय। पेसमेकरचा आकार तांदळाच्या दाण्या एवढा आहे। शस्त्रक्रियेशिवाय सहजपणे शरीरात इंजेक्ट करता येतो। जन्मजात हृदयदोषग्रस्त नवजात बालकांसाठी अतिशय उपयुक्त आहे। हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे। पेसमेकरद्वारे हृदयाचे ठोके नियंत्रित करता येतात। 5 ते 7 आठवड्यात पेसमेकर शरीरात पूर्णपणे विरघळणार। हा पेसमेकर काढण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज लागत नाही। विशेष म्हणजे या लहान पेसमेकरला बॅटरीने नाही तर शरीरातल्या द्रव पदार्थांच्या माध्यमातून ऊर्जा मिळते। त्यामुळे हृदयरोग तज्ञांनीही याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे। रूटीन पेसमेकर जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला ही साईजची पेसमेकर असते। आपण चेस्टच्या वरच्या बाजूला क्लॅव्हिकलच्या बाजूला तिथे सर्जरी करतो आणि असे पेसमेकर ठेवले जातात आणि ह्याचं कनेक्शन आपण वेनमधनं हार्टला देत असतो। आता नवीन एक शोध आला, एकदम राईसच्या साईजचा पेसमेकर आलेला आहे आणि हा टेम्पररी पेसमेकर आहे, म्हणजे काही काळासाठी। सध्या तर हे रिसर्च मॉलिक्यूल आहे, रिसर्च हे आहे। हृदयरोग असणाऱ्यांना नवसंजीवनी देणारा हा पेसमेकर वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती निर्माण करणार आहे। या शोधामुळे रुग्णांचे उपचार अधिक सुरक्षित आणि सुलभ होतील। आता या पेसमेकरचा सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी वापर कधी केला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।